भाई बॉल दे भाई कधी खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी आमचे भाऊजी नरेश शेनकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. त्यांचा सन्मान स्वीकार करायचा आहे. मी रवींद्र शिगुरांना विनंती करतो की त्यांना श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत. नरेश शेनकडे मला वाटतं दिलीप पंडे आणि त्यांना सन्मान करायचंय. नरेश शेनकडे खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. व्यक्तिगटातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो भाई. त्याला मारा करायचा प्रयत्न. पहिला चेंडू हवेमध्ये होता परंतु झेल होऊ शकला नाहीये. सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते भाई याच्याकडे. संघाचं खातं करतो प्रथमेश. आता मात्र स्ट्राईक वर येतो ओंकार. आदित्य सुरेख चेंडू आणि मला वाटतं हा धाव बाद होतोय आणि प्रथमेशच्या स्वरूपात धक्का बसवतो. एक धाव प्रथमेशच्या स्वरूपात धक्का बसवतो लंबाडवाडी या संघाला. धावसंख्या होती 2. पहिलं षटक प्रगती करत असताना धावसंख्या होती 2. मोठासा गोलंदाज आपला गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय भाई. हा देखील मला वाटतं सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जातो फलंदाजाला वाटतं अस्कर चेंडू होईल परंतु चेंडूने टर्न घेतला आणि निर्धाव चेंडू गेला. आज निर्धाव मला वाटतं हा चेंडू स्क्वेअर जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या 3. हा देखील स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावा देतोय भाई. हा देखील पुढे मारलेला फटका परंतु तेवढंच सुरक्षित प्रदर्शन आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 5. पहिलं षटक गतीपथावर असताना याची धावसंख्या होती ती 5. मला चेंडूची घोषणा करतायत. अतिरिक्त एक धाव. चेंडू कडा घेते. चेंडूवरती एकच धाव. एका धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 9. आणि मला वाटतं सूर्य कसा प्रयोग केलाय. पंचांकडे आपली नाही पाहूया पंच कोणता निर्णय देतात आपल्याला. पंचांकडे आपली आहे पाहूया पंच. तिन्ही पंच या ठिकाणी डिस्कशन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पंच या ठिकाणी हात वरती करतात आणि OUT आउट. सिंगल रन. धावसंख्या होती ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 10. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत होतो अंकुश. वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं आणि अंतिम षटक घेऊन येत होतो अंकुश. त्याला मारा करणारा तो कल्प्या आणि हा देखील स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त एक धाव मिळते 11. पुढचा चेंडू अंकुशचा. आदित्य चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होते का परंतु हा झेल होत नाहीये. नैसर्गिक केल्यामुळे हा चेंडू अडतोय आणि 3 धावाने सांगितले. धावसंख्येत भर काढतोय कल्पेश. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीत असताना धावसंख्येत 14. अजून एक रन फलंदाज ओमकार स्ट्राईक वर आता पाहूया ओमकार. आणि या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाने संघटित संख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 16. पुढचा चेंडू हा देखील उचलून मारेला फटका. चेंडू जाते मारू षटकार. या षटकाची संघाची धावसंख्या होती 22. पुढचा चेंडू हा चेंडू निर्धाव चेंडू जाते. सुरेख कमबॅक केले अंकुश यानं. पंच 1-2 ची घोषणा करतात. धावसंख्या आहे ती धावसंख्या होती 22. देखील चेंडूने बॅटची करा घेतली पाहूया झेल होते आणि ह्या ठिकाणी झेल बाद होते ओंकार. सूर्य कसं कमबॅक केले अंकुश यानं. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 22. त्याची जागा घेण्यासाठी आला होतो रोहित. त्याची जागा घेण्यासाठी रोहित स्ट्राईक वर येतो. रोहित अंकुशचा चेंडू रोहित गेला. हा देखील पुढे मारेला फटका
चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचे 28-29 टू विन असेल ते ओमकार मोरवंडी या संघासमोर 12 चेंडू आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे ओमकार मोरवंडी या संघाला. 12 ए कल्प्या ए कल्प्या दीपेश कोचरे आपण जाळीच्या पुढे येऊन उभं राहायचे. तो भाईने नाश टाकतो गणेश वैयक्तिक गटातील पहिल्या संघातर्फे पहिल्या षटक घेऊन येतो ओमकार लंबाडवाड या संघाकडून. निश्चितच दोन्ही संघांवर प्रेशर असेल कारण सेमीफायनलचा सामना आहे. पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळत होतो पाहूया. पहिला चेंडू हवेमध्ये पाहूया. या ठिकाणी खेळ होतोय का? या ठिकाणी झेल सुटतोय आणि जीवदान भेटतोय भाईला. मला वाटतं हा झेल खूप महागात पडेल. कॅच छोटा मॅच छोटी पाहूया या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने भाई आपल्या संघासाठी खेळून देत होतो. ओमकारचा पुढचा चेंडू पुन्हा त्याला मारा करण्यात भाई संघाच्या खातं खोललं. भाईला दोन पुढचा एकदा हलका चेंडू हवेमध्ये आहे परंतु हा चेंडू खातोय सीमारेषा पार. षटकार. कॅच सुटली आणि ही मॅच देखील सुटली कारण भाईची कॅच सुटली कारण ती कॅच खूप महागात पडणार आहे त्यामुळे या संघाला हा देखील भेटला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार भाईला आणि संघासाठी मोठं योगदान दिलं. धावसंख्या होती 14. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती 14. मोठा फलंदाज आहे भाई. हा देखील सुरेख फटका आहे. मला पाहूया झेल होते का? हा देखील झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा भाईला जोरदार भेटतोय. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ते पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 16. कृपया लंबावडी संघ थोडा आपण साईड पाठी व्हायचंय. साधण्यामध्ये थोडा अडथळा येतोय. लंबाडवाडी संख्या होती ती 16. थोडीशी थोडा आपण मागवायचंय. पुन्हा एकदा चेंडू हा देखील मला वाटतं चेंडू जात झन मध्ये धाव संख्या होती ती 17. एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय खोचरे कुठे असेल त्याने कुठे प्लॅनिंगकडे सांभाळला. प्रणय खोचरे हा देखील सुरेख फटका आणि बॅट मधून आवाज आला टक्कल आणि चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या 6 भर पडते. धावसंख्या होती 23. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 23. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्टार फलंदाज आहे भाई आणि त्याच्या नावाप्रमाणे स्टार फलंदाजी देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 23 धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये खेचले आणि मला वाटतं ह्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी क्रिकेट आहे. हा देखील सुरेख फटका आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार आणि या ठिकाणी ओमकार मोरवंडा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. दुसरा संघ आणि यापूर्वी जरा सामना असेल लंबाडवाडी आणि भीमजोत दोन्ही संघ